हाय नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आता मी चालली आहे डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये. आम्ही विरार म्हणून ट्रेन पकडले आहोत आणि पहिल्यांदा चालली आहे मी महालक्ष्मी मंदिरामध्ये डहाणूच्या. खूप वर्षापासून माझी इच्छा होती या मंदिराला भेट द्यावी आणि मला इकडचं काही माहीत नाही, त्यामुळे मी गेली नाही. पण आज शेवटी मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी मला ही संधी मिळाली आहे. माझी भाची मला घेऊन चालली आहे त्या मंदिरात, त्यामुळे मी काही वेळ न काही करता घालवता मी या मंदिरामध्ये जाण्यासाठी खूप निघालेले जास्त उत्सुक आहे या मंदिरामध्ये जाण्यासाठी, देवी आईची ओटी भरण्यासाठी. तर आम्ही चाललो विरारवरून डहाणूला पकडली आम्ही ट्रेन. ट्रेनच्या बाहेरील नजारा आहे तो तुम्हाला दाखवत आहे. आम्ही डहाणू स्टेशनला पोहोचलो आहोत. तिकडची दृश्य आहे आणि हा स्टेशनच्या बाहेरील परिसर आणि मी. खूप बरं वाटतंय मंदिरात जायचंय म्हणून. आणि आता आम्ही या टमटममध्ये थोडं चालत आलोय. स्टेशनपासून 5 मिनिटं अंतरावर चालावं लागतं टमटमसाठी. आता आम्ही पोचलो पण आहोत तिथे. तो प्रॉपर अर्धा पाऊण तास लागतो मंदिरामध्ये जायला. फुल घेतलेत आम्ही. चालत जाण्याचा रस्ता आहे टमटम उतरल्यापासून. आता आम्ही मंदिरा परिसरात उतरलो आहोत. आम्ही ओटी घेतली आहे. मी घरातूनच ओटी आणली आहे. आणि हा बघा महालक्ष्मी मातेचं मंदिर. ही माझी भाची. एवढी गर्दी होती आज. याची रविवार होता आणि तिसरा गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी. रविवार असल्यामुळे स्पेशल गर्दी. आणि मेन म्हणजे शिवसेनेच्या सहल निघाल्या होत्या मंदिरामध्ये, मार्गशीर्ष स्पेशल. त्यामुळे त्या 3-4 गाड्या आल्या होत्या, त्यामुळे अजून गर्दी झाली होती. हे आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत. त्या लाईनीमध्ये फोटो काढले आहोत. ही मी आहे. प्रॉपर व्हिडिओ काढायला भेटली नाही आहे कारण मंदिरामध्ये अलाउड नाही आहे कॅमेरा. लपून छपून काढला आहे ते स्पेशली तुमच्यासाठी. खूप सुंदर मंदिर आहे. डहाणूमध्ये वसलेलं एक खूप सुंदर मंदिर आहे. ह्याची माहिती वेगळी आहे, कथा वेगळी आहे की हा मंदिर आहे ना, माता देवी महालक्ष्मी आई आहे ना, ती स्पेशली एका डोंगरावर विराजमान आहे. डोंगरावर तिचं मूळ मंदिर आहे. पण ती एका भक्तासाठी, जी एक लेडीज भक्त होती, ती प्रेग्नेंट होती. तर ती आईजवळ येऊ शकली नाही. आईला तिने पायथ्यापाशीच गारणं घातलं की आई मला नाही जमत आहे, मी गरोदर आहे, मला तुझ्यापर्यंत यायचं आहे पण मला तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही मी. तर तेव्हा आईने तिला सांगितलं की नको येऊ, मी तुझ्या भेटीसाठी येते. आणि आई या ठिकाणी बसली आहे येऊन खाली पायथ्याशी. आणि आईने तिला भेट दिली. पायथ्याशीमध्ये एकदम पण पायथ्याशी नाही, थोडं अंतर पुढे आहे. पण अशी कथा आहे ही. पण मला कोणीतरी वाटसरू भेटलं होतं, त्यांनी ही मला कथा सांगितली. एक एजड व्यक्ती होती, लेडीज. तिने मला सांगितलं की असं असं मंदिर आहे, आम्ही इथेच राहतो. आणि मेन मंदिर म्हणजे ह्याच्यामध्ये डोंगरावर आहे. आणि तो डोंगर तुम्हाला मी लास्टला दाखवते. सेम जीवदानी मातेचं डोंगर आहे ना, त्या टाईपमध्ये डोंगर आहे ते. हा बघा मंदिरच्या बाहेरील परिसर. दीपस्तंभ दिसते बाहेर. एवढी गर्दी ही बघा गर्दी. आणि गर्दी प्रचंड होती, काय सांगू तुम्हाला. जे वेडे होते ना ते असे वाकडे तिकडे होते ना, आणि एवढे जवळ आणि वाकडे तिकडे, वर खाली, शिड्यावरून वरती चढा परत खाली उतरा, खूप. त्यामुळे व्हिडिओ पण काढता आले नाही. आणि ॲक्च्युली त्यांचे जे लोक बाहेर उभे होते लाईनीमध्ये, रक्षक करतात ते लोक होते, त्यामुळे मोबाईल प्रॉपर कॅरी करता आला नाही, लपून छपून करता आला. हे बघा मंदिर खूप सुंदर मंदिर आहे. दीपस्तंभ आहेत 2. आणि इकडे जेवणाची लाईन आहे. पण आम्ही थांबलो नाही कारण आम्हाला उशीर झाला होता. कारण आम्ही सकाळी 7ला निघालो होतो आणि आम्हाला इव्हन विरार नालासोपाराला पोचायला 5:30 वाजले. हा बघा हा परिसर आहे, हा डोंगर आहे तो. त्या डोंगरावर देवी विराजमान आहे. आणि ह्याच ठिकाणी आम्हाला ही माहिती पडलं की या डोंगरावर मेन मंदिर आहे. हा मंदिराबाहेरील आमचा फोटो. आणि आम्ही आता चाललो आहोत. बाय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन देवस्थान मी तुम्हाला माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये दाखवत जाईल.